परळी तालुक्यातील प्रलंबित पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान मिळावं या मागणीसाठी आज 27 एप्रिल 2026 रोजी अखिल भारतीय किसान सभा परळी समितीच्या वतीनं परळी तहसील कार्यालयासमोर जाहीर निदर्शनं करण्यात आली। यावेळी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। शेतकरी आधीच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना अनुदानापासून वंचित ठेवणं चुकीचं आहे। या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आलाय। या आंदोलनात परळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, परंतु या सगळ्याचा त्यांना आता विसर पडलेला आहे। आणि अलीकडे तर आता बातम्या असे येऊ लागलेल्या आहेत की बीड जिल्हा पीक विम्यातून वगळलेला आहे, पण हे सगळं चुकीचं आहे। कुठंतरी हे सगळं चुकीचं होत चाललेलं आहे। शेतकऱ्याचे एवढं प्रचंड नुकसान होत असताना, नुकसान होऊन या ठिकाणी उत्पादन घटलेलं आहे खरीपाचं, असं असताना सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे। पीक विमा कशासाठी आहे? ज्या वेळेला शेतकरी संकटात आहे, नैसर्गिक संकटानं झोडपलेला असेल, त्यावेळेला त्याला विम्याचा आधार मिळाला पाहिजे, म्हणून पीक विमा योजना लागू झालेली आहे। परंतु या ठिकाणी असं उलट चित्र दिसायला लागले की एवढं पीक गेलेलं असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी असं दिसायला लागलेलं आहे की बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद वगळण्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत। परंतु हे सगळं चुकीचं आहे, चुकीचं होऊ लागलेलं आहे। शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय होऊ लागलेला आहे। बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कार्यालयावरती किसान सभेच्या वतीनं निदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून परळीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती ही निदर्शनं संपन्न होत आहेत। यामधली मुख्य मागणी, ज्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या पीक विम्याच्या रकमा ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा। ज्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या येणाऱ्या हंगामामध्ये जो सुपर अल्निनोचा परिणाम जाणवतोय, यामधून शासन जी काळजी करत आहे, या काळजीमधून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या वाचवण्यासाठी जी मूळ पीक विमा योजना होती, ज्या योजनेमधले चारही जोखीम स्तर आणि ज्याला आपण स्ट्रिगर म्हणतो, हे चारही जोखीम स्तर पूर्ववत घेऊन पहिली पीक विमा योजना शेतकरी धार्जिनी पुन्हा एकदा सुरू करावी, या मुख्य मागण्यासोबतच घोषित केलेल्याप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्याचा कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्यात यावा, या मागणीसोबत श्रावणबाळ आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतल्या लोकांचे सुद्धा मानधन ताबडतोब वाटप करण्यात यावी, घरकुलधारकांना शासन निर्णयाप्रमाणे वाळूचं वाटप करण्यात यावं, या मागण्यांना घेऊन आजची ही निदर्शनं या ठिकाणी झालेली आहेत। याचा योग्य विचार या सरकारने करावा अशी मागणी यामधून किसान सभा करते आहे। धन्यवाद।